कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पायचे आरोपी, टवाळखोर, कारवाई आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे आणि सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहेत। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमरधाम, राजवाडा, देवळाली गाव, नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी अमरधाम, राजवाडा, देवळाली गाव, नाशिक या परिसरात सापळा लावला। मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक 29 डिसेंबरला पोलीस पथकाने अमरधाम, देवळाली गाव, नाशिक येथे इसम राजू उर्फ फिनो एक देशी कट्टा आणि एक मॅगझीन मध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदरचे अग्निशस्त्र हे विक्री करण्यासाठी त्याने जवळ बाळगत असल्याचे सांगितले। सदरचे एक देशी बनावटीचे कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे।